तर आज आपण आपल्या सगळ्यांच्या आवडीचा आणि जगप्रसिद्ध असलेला वडापाव बनवणार आहोत। ऋतू कोणताही असला तरी वडापाव म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणीही सुटतंच। तर आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 4 बटाटे असे उकडून घेतलेले आहेत, हाताने असे बारीक करून घेतलेले आहे, मी जास्त मॅश नाही केलेलं। तर इथे मी लगेच एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। त्यामध्ये मीठ टाकायचं 1 चमचा, हळद अर्धा चमचा आणि इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे मिक्स करून घेऊया। आता हे पाणी थोडं थोडं आपल्याला मिक्स करत या पिठामधल्या गुठळ्या पण थोडं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। एकदाच पाणी टाकायचं नाही आपल्याला, थोडं थोडं पाणी टाकत राहायचे आणि असं छानपैकी बेटर तयार करून घ्यायचे। तर आता 5 मिनिटं आपण झाकून ठेवूया। तोपर्यंत इथे ठेचा करून घेऊया आपण भाजीसाठी। इथे 4-5 मिरच्या मी घेतलेल्या आहेत अशा बारीक करून, त्यामध्ये लसूण आणि आलं टाकायचे। आता आपल्याला हे थोडंसं जाडसर असं बारीक करून घ्यायचं। याच्यामध्ये कोथिंबीर टाकली। आता इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकले। त्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता, आणि हा ठेचा घालून घेऊया आपण। परतून घ्यायचं याला चांगलं। आता इथे मी हिंग टाकलेलं आहे थोडंसं, म्हणजे आपल्याला बेसन वडे वगैरे पचण्यासाठी हलकं जातात। इथे 1-1.5 चमचे आपल्याला बेसन हळद टाकायचे। हळद कमी पडली थोडीशी, मी परत थोडीशी हळद टाकते इथे। तर हे चांगलं परतून झाल्यानंतर इथे आपण बटाटा मिक्स करूया। मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे। जेवढं आपण हे चांगलं मिक्स करूया मसाल्यांमध्ये, तेवढं आपला टेस्टी वडापाव बनतो। थोडीशी कोथिंबीर, आता हे गार करून झाल्यानंतर 2 चमचे मी बटाटा घेतले आहेत, छान गोळे करून घ्यायचे आपल्याला। तर असं हलक्या हाताने आपल्याला थोडंसं गोल करून हलक्या हाताने असं दाबून घ्यायचे। तुम्हाला ज्या साईजमध्ये हवे असतील त्या साईजमध्ये इथे बनवू शकता। इथे मी कढीपत्ता काढून टाकत आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर इथे बारीक करून टाकला तरी चालेल। तर असे मी सगळे गोळे करून घेते। तर हे सगळं झालेलं आहे। आता मी ते लगेच कढई तेल गरम करत ठेवलेलं आहे।
आता थोडंसं पीठ टाकून बघितले, आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये हे असं कोटिंग करून घेऊन हे असं हळद सोडायचं आहे आपल्याला तेलामध्ये. आपण तेलामध्ये वडे सोडले की लगेच हात आपला बाजूला घ्यायचे, म्हणजे यामध्ये ते एक्स्ट्राचं पीठ पडणार नाही. आता आपलं तेल तापलेलं आहे चांगलं, म्हणून मी मीडियम गॅसवरच हे वडे तळून घेते. आता हे आपल्याला आलटून पलटून दोन्ही साईडनं लाल होईपर्यंत तळून घ्यायचे. तर आता आपले हे लाल होईपर्यंत तळून झालेत. आता मी काढून घेते. हे एक्स्ट्राचं पीठ पडलेलं पण आपण काढून घेऊया. आता यामध्ये लगेच परत राहिलेले वडे मी तळून घेते. तरी ते आपल्याला ही वडे तळत असताना मीडियमच गॅस ठेवायचा आहे. तर आता इथे ही पण वडे तळून झालेले आहेत, आपण काढून घेऊया. आता यामध्ये थोडंसं असं पीठ टाकून मी बुंदी काढून घेणार आहे, कारण हे आपल्याला चटणीसाठी लागणार आहे, लाल चटणीसाठी. लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आपल्याला. तर आता आपण हे काढून घेऊया. तरी ते मी लगेच 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत उभ्या कट करून, त्या पण आपल्याला तळून घ्यायचे. असं सारखं थोडंसं आपल्याला मिरची खालीवर करत राहायचे, म्हणजे सगळ्या बाजूने चांगली तळली जाईल. तर आता मिरची तळल्यानंतर लगेच मी यावर मीठ टाकणार आहे. गरम असतानाच मीठ टाकलं म्हणजे चांगलं मिरचीला लागलं जातं. तर आता आपण लाल चटणी करायला घेऊया. इथे आपण ती बुंदी काढलेली ती टाकूया. त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे मी तळून घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेला आहे तळून. मीठ चवीनुसार, लाल तिखट 2 चमचे,
आता आपल्याला जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे आपली लाल चटणी तयार आहे. आता आपण हिरवी चटणी करूया. इथे 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत मी कट करून, 1 इंच आल्याचे तुकडे, 5-6 लसणीच्या पाकळ्या आणि कोथिंबीर. इथे तुम्ही टाकायचं असलं तर मीठ पण टाकू शकता थोडंसं, पण मी नाही टाकलेलं. पाणी थोडंसं टाकायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे आपली हिरवी चटणीसुद्धा तयार आहे. तर इथे पावाला असं कट मारून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे आपल्या दोन्ही चटणी आणि मिरची वडा सगळं तयार आहे. तर इथे एका साईडला हिरवी चटणी लावून घ्यायचं आहे, एका साईडला लाल चटणी, त्यावर वडा आणि परत थोडीशी लाल चटणी आणि मिरची. तर इथे आपला वडापाव तयार आहे.